हाय हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या शॉपिंग हॉलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आताच मी गावाकडून आले, त्याच्यामुळे माझा चेहरा माझ्याकडे सगळं इग्नोर करा आणि आपण आपल्या शॉपिंगकडे लक्ष देऊया. त्यामध्ये आम्ही ह्या नवीन घरी आहे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल व्यवस्थित शूट होत नाहीयेत, म्हणजे क्लॅरिटीही दिसत नाहीये आणि पूर्ण अंधारल्यागत दिसतंय. तरी मी रिंग लाईट लावलेलीच आहे. तर चला आजच्या शॉपिंग हॉलला आपण सुरुवात करूया. पहिली शॉपिंग व्हिडिओ आहे. ह्याच्या आधी फक्त 2च मी ड्रेस रेडी केले, तेही पहिल्या होतं ना त्याचंच फॅब्रिकचे. तर आज मी लागते माझ्या कामाला परत एकदा. तर पहिल्यांदा ही लेस आहे. एका ताईची इच्छा होती की मी त्यांच्या ड्रेसला जी आपण मिररची लेस वापरतो ना कमरेत, ती न वापरता थोडीशी वेगळी लेस वापरावी म्हणून मी, आणि ब्रॉड पाहिजे होती त्यांना मेन म्हणजे, तर त्यासाठी मी ही वाली लेस घेतली. पण मला असं वाटतं की ही जरा नाही तर जरा जास्तच ब्रॉड होईल लेस, असा माझा अंदाज आहे. तर लेस तशी बऱ्यापैकी ठीकठाक आहे, पण ते मिररवालीला जो लुक आहे ना, तो असा लुक मला एवढा वाटत नाहीये. किमतीच्या मानाने म्हणायचं तर सेमच आहे. 148 का 150 रुपयाला ही 9 मीटर लेस आलेली आहे. तर ही एवढी काही ही नाही. बघू आता मी एक ड्रेसला ट्राय करते. त्यांची इच्छा होती ब्रॉड लेस लावायची, तर बघू म्हटलं लावून की कसं दिसतंय ते. तर चांगली लेसची क्वालिटी चांगली आहे, जशी म्हणायला पाहिजे ना तशी क्वालिटी एक नंबर आहे. 9 मीटर 145ला काहीतरी मला पडलेले आहे. त्याच्यानंतरचं आहे हे दुसरं पार्सल. तर याच्यामध्ये ना फॅब्रिक आहे पार्टीवेअर, म्हणजे बर्थडे स्पेशल अशी एक फ्रॉक शिवायचे आहे. तर त्याचं रुद्र शांत राहणार एका जागी. तर तेच आहे. ह्याच्यासोबत सॅटिन फॅब्रिक पण दिलेलं आहे. हे बघा दिलेलं आहे, म्हणजे मी सेपरेट ऑर्डर केलं आहे सॅटिन फॅब्रिक त्याच्यासोबत, कारण की ड्रेस शिवायचा आहे फ्रॉक. तर फ्रॉकला आतल्या साईडनी, नेटच्या कपड्याला ना आतल्या साईडनी ना सॅटिनचं फॅब्रिक यूज करायचं, जेणेकरून शाईन करतं खूप आणि त्याचा लुक छान दिसतो. तर 3 मीटर सॅटिन आहे. सॅटिन तर काय छानच वाटतं. आता हे नेट बघूयात आपण कसं आहे. ह्यावेळेस मी थोडंसं वेगळं नेट घेतलं आहे बेबीच्या फ्रॉकसाठी, आणि त्यांना पर्पल ब्लॅक असंच पाहिजे होता, तर हा असा नेट आहे. तर कलर खूप छान आहे कलर, आणि त्याच्यावर जी शाईन तुम्हाला दिसत असं असेल, मी एवढ्या अंधारात बसली तर इतकं चमकते नाही, इतकं सुंदर दिसतंय, खूपच मस्त आहे. आणि साधारणतः 5.5 मीटर आहे. 225 का 240 समथिंग असं काहीतरी आहे. 5.5 मीटर आहे. आणि सॅटिनचं पण सेम 250 रुपयाला 5 मीटर असं भेटतं. पण मी 3 मीटर घेतलंय, त्याच्यामुळे मला 160ला 3 मीटर पडलेलं आहे सॅटिनचं. त्याच्यानंतरचं हे आहे कुर्ती फॅब्रिक. तर ना खूप सारे असे फॅब्रिक आहेत जे मी तुम्हाला पहिलं दाखवलेत, स्टॉकमध्ये नव्हतं. एका ताईंची अशी सिंपल कुर्ती पाहिजे होती त्यांना, तर मी त्यांच्यासाठी हे, त्यांनी वेगळं सिलेक्ट केलं होतं पण ते नव्हतं, तर मी त्यांच्यासाठी दुसरं सिलेक्ट केलं आहे माझ्या इच्छेनेच. बघूया त्याची क्वालिटी कशी आहे. तर एकच नंबर आणि सुंदर अशी क्वालिटी आहे. किती दिवस वापरू द्या काय पण होणार नाही आहे, इतकी सुंदर अशी याची क्वालिटी आहे. हे पण 250 रुपयाला 2.5 की 3 मीटर आहे. थोडंसं कॉस्टली घेतलं ना, म्हणजे थोडंसं बऱ्यापैकी किंमत पैसे देऊन घेतलं ना, तर त्याचा कपडा फॅब्रिक सगळंच खूप छान क्वालिटी आहे. तिने सुद्धा खूप सुंदर आहे. त्यांची सिंपल स्ट्रेट कुर्ती आहे, तर ती झाली ना मी तुम्हाला नक्कीच दाखवेन त्याची ती कुर्ती पण. त्यानंतर आणि ह्यावेळेस माझ्या ऑर्डर कंप्लीट करायला मला जवळजवळ एक महिना गेलेला आहे. म्हणजे 1 महिन्याच्या पहिली ज्यांची ऑर्डर आली होती ना, त्यांचीही मी अजून कंप्लीट नाही केलेली असं झालेलं आहे. तर तुम्ही जर व्हिडिओ नीट बघत असाल तर बाहेरचा आवाज येतोय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं, कारण की आम्ही आता राहतोय रॉस टाईप सोसायटीमध्ये, त्याच्यामुळे इतका कालवा असतो नाही ते प्रचंड. तर हे वालं फॅब्रिक आहे, आणि हे सुद्धा खूप सुंदर, म्हणजे एक नंबर. तर ह्याच्यामध्ये हे छोटेसे पण भेटत. जाऊ तिकडे ठेव रे. तर अर्ध्यातूनच वॉइस गायबच झाला. नंतर मी एडिट करताना चेक केलं तर आवाजच आलेला नव्हता, त्याच्यामुळे आता मी इथं वॉइस ओव्हर करते. तर हे वालं फॅब्रिक आहे ना, सेम मी जसं वेअर केलं ना तसंच आहे, फक्त त्याचा कलर आहे ना मरूम आहे, आणि फ्लावर जे वरते आहेत ना ते व्हाईट कलरचे आहेत, आणि मी घातलेल्याचे वरचे फ्लावर मरूम आहेत, आणि ड्रेसचा कलर व्हाईट आहे. एवढंच काय ते चेंज आहे. ह्याच्यामध्ये खूप कलर आहेत, खूप बरेच सारे कलर. माझ्याकडे सुद्धा ह्याच्यातले मला वाटतंय 4-5 कलर आले होते म्हणजे आलेले आहेत असं.
तर त्याच्यानंतर हे वाला आहे पुढचं पार्सल, जे की खूप जास्त गरजेचं होतं मला इथे या रूमवरती आल्यानंतर. कारण की कसं पडदे वगैरे लावायचे म्हटले की खिळं जात नाही, ठोकले जात नाहीत. खिळे ह्या रूममध्ये भरपूर आहेत, पण सगळे वरती आहेत. जिथे पाहिजे तिथे एकही खिळा नाही आहे. त्याच्यामुळे हे मी ना हुक मागवलेत, जे की डायरेक्ट चिपकवायचे आहेत. आणि मोस्टली कसं होतं ना की चिटकवलेले हुक ना लवकरच निघून पडतात, पण हे जे मी घेतलेत ना ते थोडंसं वेगळं आहेत. का ते तुम्हाला पुढे सांगेलच. कारण याच्या पाठीमागे स्टिकर आहे, चौकोनी असा येतो, त्याला हुक आहे आणि पाठीमागे असा स्टिकर आहे. जो की स्टिकर आपल्याला काढायचा आहे, फक्त पाठीमागे जो कागद आहे ना तो काढायचा आहे आणि भिंतीला चिपकवायचा आहे. एक तासभर काहीच अडकवायचं नाही. आणि हे कधी म्हणजे लवकर निघत नाही, अजिबात लवकर निघत नाही, एवढं ते जोरात चिपकतं. तर हा ना मला वाटतंय काहीतरी 20चा का 16चा की 18चा पॅक आहे, फक्त 60 रुपयांना. आणि खूप स्वस्त होतं. स्वस्त तर होतंच, पण छान सुद्धा आहे, क्वालिटी सुद्धा चांगली आहे. कारण की मी त्याच्यानंतर यूजही केलेला आहे. नंतर मी वॉशरूममध्ये वगैरे टॉवेल अडकवायला पण लावले होते, तर ते पण छान होते. त्याच्यानंतर हे पुढचं आहे, जे मग आहे साडी. आणि ही साडी ना जास्त महाग नाही आहे, फक्त 450 की 500 रुपयांमध्ये येते. पण ह्याचा कपडा, क्वालिटी सगळंच खूप जास्त छान आहे. त्याच्यामुळे ह्या साडीचे जे काही फ्रॉक आहेत ना त्या लोकांना खूप आवडत आहेत, सगळ्यांनाच. आणि बऱ्याच साऱ्या ऑर्डर आल्या ह्या फ्रॉकच्या. तुम्हाला दिसतीलच आता पुढच्या 2-4 दिवसात ह्या साडीचे जे फ्रॉक शिवेल ना ते फ्रॉक बघायला भेटतील. तर खरंच खूप जास्त छान आहे. आंबा कलर आहे आणि पिंक बॉर्डर असल्यामुळे त्याला तर ते अजूनच कलर कॉम्बिनेशन ते उठून दिसतंय, खूप मस्त. ह्याच्यामधले सगळेच कलर छान आहेत, पण हा सगळ्यात जास्त छान आहे. कसं जो ड्रेस मी शिवते ना तो नंतर सगळ्यांना आवडतो असं आहे, आणि मी कलर दाखवले ना की ते नको असतात. त्याच्यानंतर आहे हे पुढचं. तर ह्याच्यामध्ये बहुतेक पार्टीवेअर साडीचं आहे. मी पण हे नंतर व्हॉइस ओव्हर करते, त्याच्यामुळे मलाही समजत नाही एक्झॅक्ट काय आहे. तर याच्यामध्ये पार्टीवेअर साडीच आहे, कारण की तेच आता थोडेसे ड्रेस ना जास्त आहे त्याच्या ऑर्डर. बरेच दिवस झालं पेंडिंग होतं ना त्याच्यामुळे. त्यानंतर हे सुद्धा सेम फॅब्रिक आहे, जसं मी वेअर केलं ना तसंच, फक्त कलर हा ब्लॅक आहे. आणि क्वालिटी खरंच आहे फॅब्रिकची खूप छान आहे. आता मी तर मशीनला धुतलंय तरी सुद्धा माझ्या टॉपचा कलर इतुसा पण गेलेला नाहीये आणि कपडा पण खराब नाही झालेला, खूप मस्त आहे तो. आणि हाताने जर धुतले ना कपडे तर ते अजून जास्त दिवस टिकतात. आणि ह्याच्यावरती तर ह्या फॅब्रिकवरती ना थोड्या मधून अशा लाइनिंग आल्या होत्या, ज्या की खूप जास्त छान दिसत होत्या. तर ह्याचा ना फुल घेरवाला अंब्रेला शिवणार आहे मी, जो की तुम्हाला बघायला भेटेलच नंतर. आता मी कटिंग आणि स्टिचिंग कशाचंच दाखवणार नाहीये, कारण की हे ऑर्डर आहेत ना त्या आधीच्या आहेत, 1 महिन्यापूर्वीच्या, ज्या की पेंडिंग आहेत. कारण हे सगळ्या घोळामध्ये माझं काम खूप मागं रखडलेलं होतं. तरी बऱ्याच जणांनी समजून घेतलं, काही जणांचे मी पैसे रिटर्न केले, कारण की त्यांचे पण बर्थडे वगैरे असतात ज्यासाठी ते ऑर्डर करतात. आणि मग आपला जर त्या टायमिंगमध्ये होत नसेल तर मग द्यावं लागतं रिटर्न. तर त्याच्यानंतर ही पार्टीवेअर साडी, तर आज मला वाटतं 4-5-6 तर पार्टीवेअरच साड्या आल्यात. त्याच्यानंतर ही आहे जी पैठणी, तर ही 1600 रुपयांना मला भेटली. पण ह्याची क्वालिटी आता माझ्याकडे मला वाटतं ही 4थी पैठणी आहे, आणि एका पैठणीमध्ये माझे 3 ड्रेस कंप्लीट होतात. तर तुम्ही आता ही 4थी, आणि ह्याच्यात सुद्धा तेवढेच कंप्लीट होतील. ह्याच्या आता 2 ऑलरेडी बुक आहेत ऑर्डर, आणि व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच अजून एखादी येईल. तर खूप छान आहे बघा ही पैठणी खरंच. जर वटपौर्णिमेला वगैरे तुम्ही घेणार असाल ना तर एक नंबर आहे, कमी बजेटमध्ये चांगली पैठणी. कलर तर ह्याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत, राणी कलर आहे, रेड कलर आहे, ऑरेंज आहे, सगळेच कलर आहेत. मला वाटतं एक 10-12 कलर असतील याच्यामध्ये. तर खरंच खूप जास्त छान आहे. याच्यावरची प्रिंट पण खूप मस्त आहे आणि बॉर्डर खूप मोठे आहे, त्याच्यामुळे ते खूपच लुक दिसून येतोय. तुम्हाला जर घ्यायचं असेल आणि मुलीसोबत कॉम्बो करायचं असेल तर तुम्ही साडी ऑर्डर करू शकता आणि ड्रेस माझ्याकडून घेऊ शकता. त्याच्यानंतर हे पुढचं वालं पार्सल आहे, जे की बटरफ्लायचं फॅब्रिक आहे. ह्याचा सुद्धा बटरफ्लायचा फ्रॉक बनणार आहे. फ्रॉक म्हणजे मोठ्यांसाठीचाच आहे ड्रेस. आणि त्यानंतर आहे हे पुढचं. तर याच्यामध्ये बहुतेक मंदिर असावं, कारण की देवघर मी मागवलं होतं ना, तर तेच याच्यामध्ये असेल. तर पॅकिंग इतकं जोरदार करून देतात ना. तुम्ही जर जास्तीच तुम्हाला शॉपिंग ऑनलाईन करायची आवड असेल ना तर शक्यतो मिशो निवडा, कारण की मिशोचे प्रोडक्ट इझिली रिटर्न होतात, जे की फ्लिपकार्टचे वगैरे मिंत्राचे प्रोडक्ट रिटर्न जात नाही, अजिबात रिटर्न जात नाही. मी सुद्धा फ्लिपकार्टवरून 1-2 गोष्टी घेतल्यात, पण त्या रिटर्नच जात नाही, ते रिप्लेसमेंटमध्ये जातं, रिटर्न ते घेत नाही लवकर, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मिशो निवडा. तर फायनली मंदिर जोडून झालंय. इतकी सुंदर क्वालिटी आहे ना, 800 रुपयात इतकं सुंदर मंदिर. ह्याचं जे लाकूड आहे ना ते पण छान आहेच, पण ह्याचं हे ओपन आहे. त्याच्यानंतर इथं पण हा स्पेस आहे, पुढे असं
स्वस्तिक आहे, आतमध्ये असं ओम आहे, हे बघा. आणि इतकं सुंदर आहे ना. इथं वरती पण आपण देव ठेवू शकतो, खाली पण ठेवू शकतो आणि इथे पुढे दिवाबत्ती पण आपण लावू शकतो. आणि त्याच्यानंतर हे डोअर पण आहेत बघा आतमध्ये. जोडायचं तर इतकं सोपं आहे ना की पटकन जोडून गेलं. आणि याला किती पण असं वाटकाकडं तिकडं असं करा, काहीच होणार नाही, कारण इकडे लॉक आहेत. हे बघा इकडे लॉक दिलेले आहे, त्याच्यामुळे ते त्याच्या लॉक काही सुद्धा होणार नाही. हे इतकं जास्त छान आहे ना. त्याला आता मी थोडंसं धुवून घेईल आणि त्याच्यानंतरच देव मांडेन. पण इतकं सुंदर आहे ना, मला पर्सनली खूप आवडलं. कारण की आता 2-2, 3-3 हजाराशिवाय देवघर मिळत नाही. त्याच्यामध्ये मला इतकं सुंदर भेटलंय. मेन फोल्डेबल आहे. दुकानामध्ये असं फोल्डेबल भेटणं मुश्किल आहे. कारण की फोल्डेबल ह्यासाठी की शिफ्टिंगमध्ये किती प्रॉब्लेम होतो जर ते फोल्डेबल नसेल गोष्ट तर. त्याच्यामुळे मग हे घेतलंय. आणि आपण इथं खाली बाकीचे एक्स्ट्रा जे सामान आहे ते पण ठेवू शकतो. आणि बघा मोठं पण खूप आहे, असं काही लहान वगैरे नाही की बाबा खूपच छोटा वगैरे असं अजिबात नाही. तर देव याच्यामध्ये आता मी पूजले, देव मागाशी देवपूजा झाली, त्याच्यामुळे आता काय हलवत नाही. उद्या सकाळीच ह्याच्यामध्ये मी देव म्हणजे अजून एक मागवले, 2 मागवलेत, दोन्ही वेगवेगळे आहेत. तर मला एक सीडीवाला असं पण पाहिजे होतं, कारण इथं वरती देव बसतात आणि खाली आपला दिवाबत्ती. आणि ती दुसरंवाला आहे ना ते असं प्लेन आहे, इथं अशी सीडी नाहीये. तर तेही येऊ दे आणि मग हेही. आणि मग दोन्हीच आपण थोडंसं कम्पेअर करून ना त्याच्यानंतर मी एक ठेवून घेणार आहे माझ्या मनपसंतीला, मला जे आवडेल ना ती. हे तर मला खूप आवडलं. आता आपण दुसरं येऊ दे, मग दुसरं आल्यानंतर आता बघूयात माझे रिॲक्शन काय आहे दोन्हीवरती. आणि हे तुला आवडलं का सांग? आवडला बघू की हे छान, मी बघतो की कोणत्या छान आहे. जेव्हा छान लागलं तरच मी तुला देव ठेवाय बोलतो, तब तू नको असं बघ. त्याची रिटर्न पॉलिसी 14 दिवसाची असते. म्हणजे जे क्रिएटर आहेत तर ह्याची ना रिटर्न पॉलिसी 14 दिवसासाठी असते. म्हणजे आपण 7-8 दिवस ठेवू पण शकतो, असं काही नाही. बाकीच्यांसाठी 7 दिवसाची असते. पण जे क्रिएटर्स आहेत ज्यांचे युट्यूब चॅनल्स वगैरे आहेत ना त्यांना 14 दिवसाची पॉलिसी असते. तुम्ही 14 दिवसापर्यंत कधीही रिटर्न करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. थोड्या दिवस यूज करून तुम्हाला आवडतंय नाही आवडतं, ही पॉलिसी याच्यासाठी दिली. कारण प्रत्येकाचं कसं असतं, खूप सारे पार्सल मागवायचे, एक साथ तो व्हिडिओ बनवायचा, नंतर तो शेअर करायचा, असं असतं. त्याच्यामुळे मग एकच पार्सल आलंय, ओपन केलंय, नंतर ते रिटर्न केलं असं होत नाही. त्याच्यासाठी क्रिएटर लोकांसाठी ना 14 दिवसाची रिटर्न पॉलिसी त्यांनी ठेवलेली आहे मिशोवाल्याने. आणि मिशोवरती आता ब्रँडेड वस्तू यायला लागल्या. तुम्ही जर आता लेटेस्ट बघितलं असेल ना तर जे ब्रँड आहेत ना ते सुद्धा आता मिशो फॉलो करायला लागलेले आहेत. कारण जे मिंत्रा, फ्लिपकार्ट याच्यावरती जे ब्रँड असतात ना ते ब्रँड आता मिशोवरती सुद्धा यायला लागलेत. कारण मिशो खूप ट्रेंडिंगला आहे आणि खूप छान गोष्टी देतात, अजिबात क्वालिटी खराब नाही. 800 रुपयात हे 800 रुपयात हे देवघर आहे. आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर क्वालिटी आहे ना की प्रत्येक कुणालाही आवडेल, एवढं छान आहे. त्याच्यामुळे मिशो मला वाटतंय की मी तर सर्वांनाच मिशो हायर करेन, जेणेकरून स्वस्तात आणि मस्तात आपल्या बजेट प्रमाणे भेटेल. कारण आपण काही जास्त मोठी लोक नाही आहोत. तर ठीक आहे, चला आजचा शॉपिंग ब्लॉग मी इथंच थांबवते. सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्याच्यामुळे पटापट लिंकवरती क्लिक करा. आणि तुमच्या घरात जरी अजून असं सुंदर असं देवघर नसेल तर ते नक्की घ्या. चला भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.